नागभीड तालुक्यातील मिंडाळा बाळापूर मार्गावर बोंड गावाजवळ बस आणि टिप्पर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली। सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली असून केवळ 2 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार बाळापूर मार्गावरून बस येत होती तर राजोलीकडून बाळापूरकडे हायवे टिप्पर जात होता। रस्ता अत्यंत अरुंद असल्याने दोन्ही वाहनांना एकमेकांना ओलांडताना पुरेशी जागा मिळाली नाही आणि टिप्परची बसच्या एका बाजूला जोरदार धडक झाली। धडकेच्या तीव्रतेमुळे बस रस्त्यालगतच्या शेतात घसरली। मात्र बस चालकाने अत्यंत कठीण प्रसंगातही स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटू दिले नाही, ज्यामुळे बस पलटी होण्यापासून वाचली आणि प्रवाशांचे प्राण वाचले। बसमध्ये एकूण 5 ते 6 प्रवासी प्रवास करीत होते। अपघातातील 2 जखमी प्रवाशांना त्वरित ॲम्ब्युलन्सद्वारे उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले। घटनेनंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून नागभीड पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या अपघाताची माहिती मिळताच बोंड व परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। CTV साठी अमर बुद्धार पवार यांची रिपोर्ट।